वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर लक्ष्मी इंटरनल क्रिकेट स्पर्धा आहेत. तर ABL प्लॅनची आम्ही टीम आहे. तर ही थोडी आम्ही तर प्रॅक्टिस करताना, कारण वर्षभरात कधी बॅट हातात पकडली नाही, त्यामुळे थोडी तर आता प्रॅक्टिस करताना. तर इथं भेटला आण्याचं म्हणणं असं आहे की मी तुमच्यासाठी खूप लेकी आहे, जर मी मॅच बघायला आलो तर 100% मॅच जिंकणार, असं त्याचं म्हणणं आहे. तर बघू आता पुढं आपण मॅच जिंकतोय का नाही. तर खेळण्यासाठी टीम पूर्ण सज्ज झाली आहे. तर हा निखिल निखम फक्त फिल्डर आहे, चंदू पण फिल्डर आहे, पशा द हिटमॅन. तर संघ मालक थोडं तिकडं पाकिस्तानची टीम दिसते वाटतं, त्यांची थोडं डिस्कस करताना की तुम्ही हारणार आहे, तुम्ही घरीच जाऊ शकताय. तर टीमचा कॅप्टन मला बनवल्यामुळे माझ्यावर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे मी कुठे कसे प्लेयर लावायचे हे पूर्ण मी सांगितलेलं त्यांना. त्याच तऱ्हेने तुम्ही खेळायचं, चुकून पण बॉल हातातून सुटला नाही पाहिजे. तर सगळी रेडी झालेली आहेत. तर गणपती बाप्पा मोरया करून आम्ही मॅचला सुरुवात केलेली आहे. तर टॉच विन झालं ABL. तर आम्ही पहिली फिल्डिंग घेतलेली आहे, कारण आम्हाला डिफेन्स करायला खूप आवडतं. तर हा पहिला बॉल टाकताना आशिष, तर हा बॉल गेलेला चंदूच्या ह्याच्यात. तर कॉमेंटेटर काय म्हणतो बघा चंदूला. आशिष घे रे आता. तर अमोल सर म्हणतात घे आता. तर बॅट्समननीच आशिषला घेतला आणि हा गेलेला षटकार, पार रोडच्या पलीकडे षटकार मारलेला आशिषला. तर तर माझ्या तर बॉलला रनआउटचा चान्स होता, पण रोहित झरेला काही स्टंपिंग करता आलेलं नाही. तर मी थोडा नाराज झालो की आउट असताना तुम्ही तेव्हा स्टंपिंग नाही केली. तर परत हा बॉल टाकतोय पाशा. तर पाशाने डायरेक्ट गडी बाद केलेला आहे. तर एक नंबर बॉलर आहे पाशा. वरणगावचं नाव त्यांनी मोठे केलेलं आहे, खऱ्या अर्थाने तो चांगला खेळलेला आहे. पाशाने आज पूर्ण मॅचला योगदान दिलं. तर बॉलर आहेत रोहित झरे, आणि हा टाकलेला बॉल त्याने, आणि हा माझ्या हातात आलेला आहे बॉल. इथं कॅच कॅच करून करून मी एवढ्या स्पीडने धावत गेलो की बॉल राहिला साईडला आणि मी गेलो 12 कोसावर. तर जाऊ द्या बोललो, आता काय वाईट मानू नका, लांब होता बॉल खूप. तर त्याने 4 ओव्हरमध्ये मारला 75 रन्स. तर आता आम्हाला जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये 75 रन मारायचे. तर आमच्याकडे एक किंग होता, म्हणजे कधी पण एकटा स्वतःच्या जीवन मॅच जिंकवणारा, असा आमचा फैजल शिर्डेकर. बघू शकता वन साईड कशी मॅच काढायला, तर तुम्ही फक्त बघा. तर हा बघा पहिलाच बॉल तो षटकारच मारायला जाणार, आणि हा मारलेला त्याने बॉल. तर ग्राउंडच्या प्रेक्षकांना इम्प्रेस करायला कुलदीप दादा मुद्दाम डाय मारतो, इथं काय संबंध नसताना. तर काय बोलणार याला. तर 2 रन वाचवले आपल्या टीमसाठी, त्यांनी खूप चांगली हे केली. तर ABLची टीम पूर्ण चेअरअप करताना फैजलला, तर फैजल असा एक पण बॉल नाही, सगळे षटकार मारतोय. तर थोडी ॲडव्हर्टाईज झाली, एर्टिगा गाडीची ॲडव्हर्टाईज झाली. कुणाला पाहिजे असेल तर घ्या, नवीनच चांगली गाडी आहे, CNG गाडी आहे. तर अंपायर आणि विरोधी टीमशी थोडी बाचाबाच करताना तर काय झालं ते त्यांचं त्यांनी मिटवलं नंतर. तर ऋषिदा काय बोलते आपण बघू थोडं. सांगा ना. तशी नंदीच्यात बॉलर नाहीत, त्यामुळे नंदी जरा फाटली असेल. तोपर्यंत त्यांनी आशा धरूच नाही. फैजल डायरेक्ट षटकार. स्ट्राईकला येतो संदीप, बघू आता काय करतो संदीप. षटकार तर काही मारत नाही, तर कट लागलेले. तर अनिकेत कीर्तनी त्याच्या षटकारला प्रत्येकी 100 रुपये लावलेले, पण त्याचा एक पण षटकार जात नाही लास्टपर्यंत. तर एक धाव करून परत फैजलला स्ट्राईक दिलेली आहे. तर नो बॉल दिलेला आहे अंपायरने. कधी न प्रॅक्टिस करता एवढं चांगलं खेळू शकतो. तर आता रन पाहिजे, 1 बॉल 6 आणि उतरलाय पाशा. तर हा मारला 1 बॉल 6चा षटकार पाशाने, आम्ही धावत सुटलेलं आहे. फायनली पहिल्यांदा ABL टीम पहिली मॅच जिंकलेली आहे एकदम. तुझसे मिलना पुरानी दिल्ली में, छोड़ा है निशानी दिल्ली में, बल्ली मारा से दरी बे